मकर संक्रांती निमित्त आज आपण बनवणार आहे तिळगुळाची पोळी। त्यासाठी इथे 1 वाटी शेंगदाणे चांगले भाजून घेतलेले आहेत। 1 वाटी तीळ हे सुद्धा छान भाजून घेतलेले आहे। वेलदोडे 1 चमचा तेही छान भाजून घेतलेले आहे। इथे गुळाची पावडर 1 वाटी या प्रमाणानुसार मी घेतलेली आहे। पोळ्या करण्यासाठी कणिक मळून घेतलेले आहे। हे असे छान कणिक मळून घ्यायचे। हे सर्व आता आपल्याला छान बारीक करून घ्यायचे आहे व सारण बनवून घ्यायचे आहे। हे सारण चविष्ट होण्यासाठी मी नंतर एक पदार्थ यामध्ये ऍड करणार आहे। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। हे सर्व असं मी छान बारीक करून घेतलेले आहे। गुळ पण पावडर घेतली होती, ते पण थोडं बारीक करून घेतलेले आहे, कारण छोटे छोटे खडे असतात ना, तर त्यासाठी ते बारीक करून घेतलेले आहे। कारण गुळाचा एखादा खडा वगैरे जरी आला तरी पोळी वगैरे फाटण्याची शक्यता असते। त्यासाठी गुळ पावडर जरी असेल तर ती बारीक करून घ्यायची, आणि तुम्ही अखंड गुळ जर घेत असाल तर तो छान किसून घ्यायचा। आता या सारणामध्ये अगदी चिमूटभर मीठ आपण मिक्स करून घेत आहे, त्यामुळे थोडी चव येते या सारणाला। आणि आता आपण या सारणामध्ये जो पदार्थ मी बोलले होते ज्याने सारण चविष्ट अजूनही होईल आपले, ते आहे जायफळ। हे थोडे यामध्ये किसून घ्यायचे, यामुळे आपले सारण एकदम चविष्ट होते। सारणाला एक खमंग वास येतो व पोळ्याही छान खमंग होतात। आता हे सारण छान आपण मिक्स करून घ्यायचे। असं हलका हातावरती घेऊन छान मिक्स करून घ्यायचे, जे एकजीव होऊन जाते। तीळ शेंगदाण्याचे सारण आपले हे छान तयार झालेले आहे। हवाबंद डब्यामध्ये तुम्ही अशी छान भरून ठेवू शकता, लागल तशा तुम्ही पोळ्या करू शकता। थोडे थोडे सारण यूज करून तुम्ही जेव्हा तुम्हाला हवे तेव्हा पोळ्या करू शकता। चला तर मग आता आपण तिळगुळाच्या पोळ्या बनवायला घेऊया। त्यासाठी मी गॅसवरती पॅन गरम करायला ठेवला आहे। थोडंसं त्याला तेल लावून घेतलेले आहे। तेल लावून छोटा कणकेचा गोळा घेतलेला आहे, तो चांगला मळून घ्यायचा। पिठामध्ये घोळून थोडेसे लाटून घ्यायचे। आता त्याच्यावरती थोडेसे पीठ लावून घ्यायचे। आता यामध्ये तिळगुळाचे सारण भरून घ्यायचे। पीठ यासाठी लावायचे कारण सारण सगळीकडे पसरले जाते। आता हे पराठ्याला किंवा पुरणपोळीला आपण एकत्र करतो ना, तसा एकत्र करून असा छान गोळा करून घ्यायचा। सारण भरून पीठ लावून आपण ही लातिंबी घेतलेली आहे, ती छान अशी लाटून घ्यायची। एकदम पण जाड एकदम पण पातळ अशी नाही करायची, हलक्या हाताने काट असे पातळ पातळ करत लाटत जायची। पॅन आपला गरम झालेला आहे, त्यावरती आता आपण ही पोळी छान भाजून घेऊ। मध्यम गॅस करूनच ही पोळी भाजायची। एक मोठा गॅस केला तर आतील गूळ करपून जाईल। बारीक गॅस करून छान पोळी भाजून घ्यायची। बघा, आपली पोळी फाटलेली वगैरे नाही आहे, यासाठी कणिक छान मळून घ्यायची।
गूळ गरम झाल्यानंतर कोणताही गूळ हा विरघळणारच. यासाठी कणिक चांगली मळली ना तर ती पोळी फाटत नाही. आता याला थोडे मी साजूक तूप लावून घेत आहे. हे घरात बनवलेलेच तूप आहे, त्यामुळे खमंग वास येईल या पोळीला. तुम्ही तेलाचाही वापर करू शकता व नंतर वरून साजूक तुपाची धार सोडू शकता. तिळगुळाच्या पोळ्या छान तयार झालेल्या आहेत. त्यावरती वरून थोडे मी साजूक तूप सोडून घेत आहे. थोडेसे थंड झाले ना की मगच ह्याला हात लावायचा. एकदम गरम असताना ह्याला हात लावायचं नाही आणि असे रोल करून एका डब्यात भरून ठेवायचे, कारण ह्या पोळ्या थोड्या वेळानंतर थोड्याशा कडक होतात, मग नंतर रोल व्यवस्थित होत नाही. बघा ह्या पोळ्या किती सॉफ्ट आपल्या आता झालेल्या आहेत. एक पोळी मी तुम्हाला कट करून दाखवते. बघा सारण कसे आतपर्यंत सगळीकडे गेलेले आहे. ह्या टोकापर्यंत सारण पूर्ण पसरले आहे. यासाठी सुरुवातीलाच लातिंबी जेव्हा आपण लाटतो तेव्हा थोडेसे पीठ त्याच्यावरती घालून घ्यायचे, मग वरून सारण घालायचे आणि मग लाटून घ्यायची छान पोळी आपली. बघा किती सॉफ्ट आणि छान आपली बनलेली आहे पोळी. Like, comment, and subscribe.